मारते ना मारते 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 डुबल्या 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 मारते. काय संख्या काय काय बोलून काय राहिला तू शिल्लक? तुला बाबा माय टकलं केलं तुम्ही आता माय टकलं केलं माय एक नाही राहिलं मारते थांब तू म्या टाकलं गेलं. अरे काय बोलून काय राहिला तू? थांब सांगतो मी आता. बापू 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 म्हणते बापा संख्या. तर बाबा चामुंडा झाला तुझा. हे टकलं कोण केलं पण तुला? कोण केलं तुला? कटिंग करायला सांगायला म्या नाही गेलं टकलं बघलं या माती दाणे केलं टकलं माया. या माती दाणे रात्री माय बंदी केस भाजून टाकले टकलं गेलं माया माती दाणे गेलं. का रे हो मारते तुला किती सांगितला की लाईना पोराची मजा नको करत जो. काल रात्री टकलं केलं तुम्ही त्याचं सुद्धा दिसून राहिलं का ते भामटे? हा समजते की काही तुला लहान असते तू? हा लेकर लहान लहान लेकर वाटी जात राहायचं का तू? हो बाबा म्या काही याचं टकलं ठोकलं केलं नाही. हा जाणून मानावर घेऊन राहिला. यानेच माय टकलं गेलं यानेच केलं टकलं. आज म्हणे परवा दिवशी टकलंच करतो म्हणे. थांबतो थांब टकल्याचा भांग पाडतो म्हणे म्हणून याने माती दाणे टिकेल मा टकलं. अरे मारत्या सागूपणा नको करत जाऊ ना बाबू. बाप मेला की टकलं करत असतात हे असं टकलं करत असतात कधी कधी काहीच काही. हा हे बाळ वाहनाच्या रिकामी धंदे करत राहायचं रे तू. मग बुड्याला कसंच काय समजून सांगू आम्ही? अरे बाबा मी नाही काहीच नाही केलं. बाबा त्याच्या केसाला धक्काही नाही लावला म्या. आणि तुम्ही म्हणता टकलं केलं त्याचं. हा तो माझा रात्री झपेली नव्हता ना. तो तुमच्याच खोलीत होता की नाही? मला काही माहित नाही ठाऊक नाही. हा मानावर घेऊन राहिला. संख्या मी नाही केलं बाजू टाकलं. माती दाणे म्हणते टकलं मी नाही केलं. मग कोणी केलं माझ्या केस का उपून गेले का? मग उपून गेले का माझे केस? उपले का माझे केस? या माती दाणे केलं रात्री वस्त्र रात्रीला मग टकले मनोक्षण बाबा बंद केस भाजून घेतले वस्त्राला. या माती दाणे बाबू संख्या ते झालं आता काही लढू नको बाबा. आता काय केस वापस येतील का? होती ना धीरे धीरे मोठे. जाऊ दे आता लढू नको जाऊ दे. हा केलं जाऊ दे टकलं केलं तर. हा मग पोरं शाळेत गेले की टकल्या म्हणतात ना. मग तुम्ही तुम्हाला चामुंडा म्हणा. चामुंडा म्हणतात ना. मी शाळेत जात माझं होतं मला खिचून मग टकले की टाम चाले बारा पोराचे म्हणता. मग तू संख्या मला सांग तू कोण म्हणते टुले टाकली की टामटूम बराबर टाकला कोण म्हणते मला सांग ना. तो मी पाहतो कोण आहे तो होता म्हणणारा. काही नाही म्हणत तुले म्हटलं की मला सांग. तू टकलं कर दे माया. तूच मला म्हणायचं असं तसं. तू काय पाहिजे आता टकलं झाल्यावर पोलो मध्ये खिचून टकल्या म्हणते टकल्या मला खिच पडली टकल्या. अरे बाबू संकेत काही म्हणत नाही कोणी. म्हटलं तर मला सांगतो बाबा. मी सांगतो त्याला समजू ना. तू काही टेन्शन घेऊ नको आता. हा जाय बाबू जाय खेळ बरं जाय बरं जाय. हा पण लढू नको. होते बाबू केस गेले तर गेले. नवीन येतील ना आता चांगले येतील केस. पहिले कुरायले होते तू ये आता लंबे केस येतात तुले. टेन्शन न घेऊ. जाय भाई जाय बाबू जाय खेळ जाय भाई. मला टकला म्हणतात पोरा. मी टकला झालो. मी घरीच राहतो मी जात नाही कुठे. बरं बाबू घरी राह तू. घरी जाय भाई घरी जाय. हा आई जो जाय बरं जाय जातो. मारते काय डोकसा आहे की तुला? लहान लेकरा खेटे घेत राहते का लेका? हा आपल्या घरी पाहुणा यायला तू त्याचा टोकलं करून टाकलं रातोरात. बरं काय पोरगा असेल तो असो बाबा तुमची शपथ घेऊन सांगतो मी ना टकलं नाही केलं. बाबा त्याचं नाही केलं ना. मी ना काहीच नाही केलं त्याले. मी त्याच्या केसाला असा धक्काही नाही लावला. पण तुम्ही म्हणता मी ना टकलं नाही केलं नाही म्या. मी काय करू द्या टकलं? मला काय घरी देणार? जाऊ दे तू नाही म्हणतो राहू दे बाबा जाऊ दे. हा जाऊ दे जाय वय. ते ढोरेल पाणी गिनी पाहत जाय वय. थोडं नको माय. हो जातो मायले घेणं देणं आपण झाली वय संख्यान माझं आणलं घेणं देणं. बुडा 4 शब्द बोलून गेला. म्या नाही टकलं केलं काही नाही. पोरग लेकाचं मास ना घेते बा. काय बा हे लहान लेकरायचं काही समजत नाही. ते घर तेव्हा माय बाई हा माणूस उठतच नाही ना निवड. दिवस किती वर आला पण उठून नाही राहिला माणूस अजून. उठा ना दिवस पाहणे किती वर आला तर लग झपा लागते का बापा घरू. तर मा बाबाचे बोलणे ऐकता ना तुम्ही? बोलणे खाता ना. एवढे 10 वाजे तर लोक झपतात. लवकर उठायला पाहिजे बा तुम्ही ना. आपण कोणाच्या घरी यावं काहीच नाही पाहिजे. झपू दे ना उठा ना लवकर. नाही तर मा बाबा पाहतील की नाही. हे तर बाबा थंड्या पाण्याची बाटली आणते ना तुमच्या अंगावर येत होती बरं. मग सांगता नाही येत बरं. त्या दिवस सारखं मग ते होईल. काय त्या बाप्पाचा धाकधा घेतलं का उठतो. बापा झपू देत नाही बा जवायले. लोक झपता बापा दिवस वर आला ना. आणि जवायले म्हणतात झपू देत नाही. जवाई निरा डेरा टाकूनच बसेला. ते सासऱ्याच्या घरी तर कसं झपू देतील? काय झालं काय चित्र आहे रे बाबा? काय चित्र दिसू राहिले? काय झालं तुले? काय बाय करून राहिली? तोड झोडून राहिली? डोकसा आहे की नाही तुला? कुठल्या पिसाड्यासारखी करून राहिली? काय झालं तुला? काय झालं?
काही सांगून राहिली तू सकाळी सकाळी मजा करू नको. हा तुम्ही मजा करे सवय गेली नाही गावा. हाय कशी आहेस तू? नवरी मजा करत होता कोणी काही सांगतो तू टकलं झालं काही बी मुलीला काही केस नाही डोक्याली कुकडे काय झाले रे इकडे. कुकडे गेले बाबू. बाबा हे कसं काय झालं रे बा? मी टकला कसं काय झालं रे बाबा? टकला कसं काय झालं? माय केस कुकडे गेले माय केस. ओ बापा मी बी अचंबातच पडली रे बापा. आता रात्री तर केस होते तुम्हाला आणि आता असं कोण उठून पाहतं ते केस नाहीत बाबा डायरेक्ट टकलं. हे कसं काय बाबा हे कसं काय? पण मला काय समजून नाही नक्की त्या बापाला भर गेला काहीतरी. कधी बरं पलंगावर का कुठे पडेल पाहून बाबा रे मायकेचं बंदी आहे पलंगावर पडेला. तिच्या बापानंच घर केला मग सासऱ्यानंच काहीतरी घर केला. हा एखादा मंत्र म्हटला मायकेच गायब केले. मग मटण खातात तुम्ही मटण खाल्लं मी एवढी सजा देतात का मायकेच? किती जीवा पाय होते माय किती जपले ते किती जपले काय त्या बाप किती बदमाश आहे किती बदमाश आहे माय केस भाजूनच टकलंच केलं माझ्या रातोरात. त्या बापानं काय मंत्र मारला सांगतो. हा बरोबर मी साबण लावलं ना साबण लावलं थंड पाण्यानं अंग धुतलं त्यात ताज गेले माय केस ताज गेले ते साबणानच गेले केस त्या साबणात काहीतरी होतं. बापा मा बाप का एवढा बेरू आहे का बापा? एवढी मोठी सजा देईन का तुम्हाला? डायरेक्ट तुमचं टकलं करीन? नाही ना बापा असं नाही करणार मा बाप. आता ते त्या दिवशी जरा थंड पाण्यानं अंग घ्यायला लावलं बा तुम्हाला तेवढंच बा. हे असे कामं नाही करत हो मा बाप असे कामं नाही. हे तुम्हाला काहीतरी बापा बिमारी झाली शिन बापा. हे बिमारी येशील तुम्हाला हे काही बिमारी म्हणून राहिली. एका रात्रीत कोणती बिमारी होत असते का? एका रात्रीत केस जात असतात का? त्या बापानं वस्त्र आणला भादरून टाकलं सारं माय डोकचं. हा त्या बापानंच घोर केला. हा तुला सांगतो बरोबर. आणि त्या बापाला माय केस सुधी नाही दिसले ना. त्या बापाच्या पांडे केस मायात काय केस. हा हिजरला त्या बापाचा जीव म्हणून त्या बापांना टाकलं गेलं. तुम्ही काही नका बघू ना. कुकरच्या कुकडीच बोलून राहिले बापा. कुकरच्या कुकडीच बोलून राहिले तुम्ही. बापा रे काय झालं पाहुणे बा? हे उजळे चमन कसे काय झाले तुम्ही एका रात्रीत? हा टकल्याच डायरेक्ट टकल्याच. तुम्हीच तर कारणीभूत आहे उजळे चमनले. तुम्हीच केलं माय टकलं हे काहीतरी मंत्र मारला तुम्ही ना. रातभरात झालं कसं काय वस्त्रात भाजारला तुम्ही ना. तुम्ही बदमाश आहे तुम्ही. पाहुणे बा मी काले गुरु कोणता मंत्र कोणता संत्र बापा काही नसते न हो. ते मनाच्या मनगड्या गोष्टी असतात त्या काहीच नाही. मी काहीच नाही केलं. हा काहीतरी तुम्हीच घोर केला तो का बोलेल काही तुला काही क्रीम गिरीम आणेल आहे घरात आणेल आहे क्रीम काही बाबा क्रीमात लय आहेत बाबा आपल्या घरी. पाहुण्याचा घोर या क्रीमनच केला ना. क्रीमनच केला तुला सांगतो. हा ते केस जायची क्रीम लावली शिन्या पाहुण्यानं हा आणि टकलं झालं डायरेक्ट. हा पाहुण्या बा कुठे लहान कुठे नाही काही समजते की तुम्हाला काही भेजा आहे की नाही काही. त्या बाप मॅट झाला मॅट. मी का पागल आहो काय? कुठची क्रीम कुठे लावणार आहे? एम ए बीएड आहो ना मी. मग काय येडा बोंगाळे आहो काय? एम ए बीएडचा क्रीमचा काय संबंध आहे? मी म्हणतो त्या डबड्याचा क्रीम टिकर निघेल असलं तर काय कुठे लावायचं आणि कुठे नाही दिली चोपडून तुम्ही ना. बाबा तुम्ही बोल नका ना आता बोल नका ना बापा. पहिले टकले झाले त्याची जीवार येऊन राहिली. अजून तुम्ही बोलता अजून त्याचा खकाना होईल. बोल असंच काय घोर झाला काय? मी खरंच लावली नसेल कसं आहे मी खालची क्रीमवर सांगता येत नाही बाबा. काही अचानकपणे काय म्हणजे काय माणसाचं काय म्हणजे काही सांगता नाही बाईचं काही सांगता येत नाही बाबा. या डब्यात टाकली शिंद. बरं पाहुणे बाबा एक चला तुम्ही चला चला. अरे राधा चहा होती की नाही आज? आणतं कधी मला वावरात जावं लागते ना. मी तयार होऊन बसेल आबा आठी. हा नशीन आणत तर राहू दे बाबा मी चाललो. आणून राहिली ना बापा आणून राहिली ना. एवढी घाई असते काय? थांबा जरा शेक. बरं आण बा पटकनी. म्या उदळ गेलाय ना तिकडे. सकाळच्या पायरी गेलं तर काम होते. मग काय दुपारी काम होते काय? ऊन लागते ना दुपारी. का बापा हे असं काम केलं बाबा तुम्ही ना? टकलं काऊन केलं हे? इकून तिकून पट्ट्या होते ते काढून टाकले बाबा. काय राजा काय बोलून राहिली तू? सकाळी सकाळी मस्त खाऊन राहिली. कोणत्या पट्ट्या कोणत्या मी काहीच तर केलं नाही. हाती लावला नाही डोक्याला. तू म्हणता टकलं केलं. काही बी आज बाबा तू काही बोलता काय? बापा तुम्ही तुमच्या डोक्याला तर पहा. टकलेली एक केस नाही राहिला ना बापा. कुकडे गेले मग काढले नाही म्हणतात. कुकडे गेले ते केस दुसरीकडे एक केस नाही राहिला. कुकडे गेले माय केस कुकडे गेले. केस कुकडे गेले. राधे खरंच न राधे मी दुकानात गेलतो नाही काय कटी काही केली नाही. काहीच नाही वस्त्रच लावला नाही. केस कुकडे गेले राधे केस कुकडे गेले माय. तुमचे केस कुकडे गेले मला काय माहित बापा. आता मला तुमचं डायरेक्ट सपाचक टकलंच दिसलं बापा. म्हणून मी म्हटलं की तुम्ही ना केस काऊन काढले. आता मला काय माहित काय झालं तर. पण राजा हा चमत्कार झाला कसा का? टकलं कसं काय झालं? होते नव्हते ते गेले. जराशी पट्टी होती राय शोभा जराशी ती गायब झाली ना बाई. कॉर्नरच तर होते थोडीशी मायले काय केस गेले बाबा. ते काही समजून नाही राहिलं बाबा. हा चमत्कार एका रात्रीतून कसा काय झाला तर. नाही तर बाबा तुम्ही ना दाढी करता बाबा त्या म्हाल्याला सांगले असतील हे बी कतरून टाक बाबा. इकून टिकून तुम्हाला ध्यान नशीन असं केलं असेल तुम्ही ना. मी एवढी लटते अदलं कापली नाही. बाबू वागून राहिलो मी. तेवढी तर शोभा होती मा डोक्याले. मी ते कापणार आहो काय? आता तर पुरा बेसुऱ्या दिसत असेल मी.
पुरा टकलच झालं ना बाई, पुरा उजळेच्या मन घंटे झालो मी आता. अजून बापा आता एवढा कुठे विचार करून राहिले, पहिले तर सगळं टकलंच होतं ना, फक्त इकून तिकून केस होते काहीतरी. जाऊ द्या ना, आता सगळं चक झालं तर चांगलंच झालं, जाऊ द्या, काही टेन्शन नका घेऊ. तर बापा आता कटिंगचाही खर्च नाही ना, त्या 3 केसाची 50-60 रुपये घेते. आता अर्धे केस होते ते अर्धेचे कमी, तरी पुऱ्या कटिंगचे पैसे लावतात ते, कमी नाही घेत काही. जाऊ द्या बापा, आता आपले पैसे वाचले काय आमचे. चाल मुलगा जाऊ देऊ. त्या भाल्याला भेटतो मी, काय केलं सायला, कोणती क्रीम लावली, मला टकलं झालं म्हणून भेटून झाले. त्यानं घोर केला, त्यानंच घोर केला ना. जाऊ द्या ना बापाचे, कुठे त्या भाल्याजवळ त्याच्याजवळ जात बसता, कोणती क्रीम लावली कोणतं काय लावलं, कुठे बोलता त्याच्यासोबत. आता बरं आहे ना, आपलं कायमचं टेन्शन मिटलं ना. कुठे 50-50-60-60 रुपये कटिंगचे देता होत्या, बरं नाही झालं का टकलं. 3 केस होते काय, त्या 3 केसासाठी तुम्ही एवढे करून राहिले. नाही त्यानंच कोणती तरी माहिती केस जायची क्रीम लावली त्यानं. हा ना, काहीतरी फुफा केलं तर त्यानं, ती आग लावली तिने त्यानं, काहीतरी केलं त्यानं, ते काही चिकट बी लावलं त्यानं डोक्याले. नक्की त्यानं काहीतरी घोर केला. त्याला भेटतो मी आता, लखलं गेलं भेटतो ना आता. अरे बाबू, लखलं की हाल होते, दुकानच बंद पाडतो आता. साया वया का टकलं बनवून काय तू, टकल्या झालो नाही मी. बरं गेलं का, विसरले नाही लावली बा ती क्रीम. लेका विसरूनच गायब झालीस ती बाई. लेका पुरा म्हणजे छक्कात दिसलो तुम्ही, मुतले का काय बाई, त्या 3 केसासाठी चालला माणूस माझं नानत. आता काही गरज आहे काय. ते तर म्हणतात टकलंही केलं नाही, पण टकलं झालं शिन कसं, विचारच आहे की नाही. खरंच विचार करायसारखीच गोष्ट आहे की नाही, झालं शिन टकलं कसं. पिंग्या चालतं का, मोजायला चालतं का. अरे बा, मी नाही येत बा, माशा डसतात मोठ्या माशा, आगे मोठ्या माशा. हो डसले टम फुकते बाबू, लाल झालं. डसलं तर काय करतो बाबा. बे काही नाही डसत ना बे, मग कधी झाडशीन मोल का, हेच वय असते मो झाडाचं. चाल अन्न मस्त गोड गोड सहित भेटते खायला आपल्याला. चाल मी मस्त एक बिडी घेतो, बिडी फुकली की हवेनं म्हणजे दुपटानं त्या माशा उडून जातात ना. बिडी घेते कोणा पाहिलं की मग आपली बिडी नाही नामदे भर पाहिलं बस झुंगणा सालटच उडत असते आपल्या. भाऊ आपण नाही बा, जे रिकाम काम नाही करत आपण नाही येत. पाहिजे बे कोण रिकाम आहे एवढं. 2-2 सट्टे बी मारू बिड्याचे आणि मग बी झाडणं होतात. चालणं प्रॅक्टिस होते ना आपली. नाही येत बा, बिल्डिंग फिडी नाही पेत बा. तू काही शोक लावतर बा, काही लावतले का. आपण नाही येत बापा, नाही बापा आपण नाही येत, तू जाय बापा. काय मग जाय, मी जाणतो मो झाडून, तू नको येऊ. जाय बाय, पण मागतो नको. मागतले पाय मग तू कसा देणार नाही, मी तुले देणार नाही. मी तर मोर होते झाडाचं तिकडे पाय ना. तो पाय संख्या टकलं गेलं ना. आवरे गळा संख्यान टकलं गेलं. आता टकले की टापडून चलो बरामपूर. पाय त्याला कसा खिजवता आता तर पैतच गेला पाहिजे तो. येऊ दे जगण्या बी सोबत. अटी येऊ दे त्याले. संख्या ये ना इकडे, ये ना, ये इकडे ये. म्हणते काय म्हणतो म्हणे, टकल्या म्हणते का म्हणतो. टकलाय म्हणून तुला टकल्या म्हणतो. टकले की टामटूम केले बरामपूर. टकले संख्या टकले. बाबू माझ्या दोस्ताला काही म्हणू नको. भुसण्या तुला सांगून राहिलो. भुसण्या त्या बापाला ना सांगेन बरं. माझ्या दोस्ताला टकल्या म्हणायचं नाही, सांगून राहील तुले. अरे याची पा लागते भुसण्या. लय माझला आम्हाला टकल्या म्हणून राहिला. थांब बाबू थांब. ते त्या बजेटच बसतो तुम्ही, आता बजेटच बसतो. उपट बाय काय पाहिजे पाय टकलेले का. टकल्या काय बनून आला टकल्या. तू काय पाहतं तू माय. भुसण्या जास्त नको लागू बरं. तू गोटे मारीन बरं, पागल आहे ते पोरग. तुला सांगतो त्या मारत्याला तर दगड मारले त्यानं. त्याच्याशी बोल नको बरं जास्त. अगं बाबर तो अगं ठोकं तर खिशात घालतो नाही मी. तो काय गोटे मारीन मला अटीत दाखतो लेखाली. तुला सांगून आलं अगोपणा करू नको. मग टकल्या म्हणू नको बाबू. मला खीज जर पाडशील की नाही सांगतो मी तुला अशी खीज पाडीन की मग तुला कसं लक्षात ठेवशील तू. म्हणत ना बा नाही म्हणत. मग टकलं कोण केलं, पण तू ना कोण केलं टकलं. मला कुठे माहिती, म्या नाही केलं बा टकलं रे. मी तर झपलो तर माझ्या डोक्याला केस होते. सकाळी उठलो तर माझ्या डोक्याला एक केस नाही. पुरा टकला झालं मी सुपडा साथ नाही. त्या मारत्यानं तुझे टकलं गेलं. रात्री वस्त्र आणून पुरे केस टाकले भाजरून आणि तुले सांगितलं की तुझे टकलं झालं. त्या मारत्यानंच करेल आहे भाऊ त्या दादानं असं. अरे तो डुबरा लयच बावा नाही बुरा. तो दिसते तसा नाहीये. त्यानंच खेळ कोंडाबा केला तुझ्या संख्या. तुला सांगतो त्याला दगड मारतो दगड. त्यानंच तुझे टकलं गेलं त्यानं. काही सांगता का रे. मारते डाक आले करीन रे बाबा. मारते दान नाही केलं संख्या. कसं काही सांगतात हे तुले दगड मारायला लावतील बाबू. आपला मारते दाय कोण गेलं का रात्री. भूत आले काय तर टकलं करायले. रातोरात केस गायब झाले डोक्याचे तर. यानं डोक्या हा पागल झाला. याने स्वतःची केसाचे उपटले डोक्याचे आणि टकला झाला. हा असं काय झालं काय. आता कोणा ना कोणा वस्त्रा फिरला असेल म्हणून झाला ना टकला.
तसा कसा होईन टकला? कोणीतरी माझ्यासोबत खोळेल काम केली खरंच ना टकलं तसं कसं काय होईल ना? हाताने उपडले नाही, काही केलं नाही, मी काही लावलं बी नाही ना. काही साबण लावलं असतं, काही लावलं असतं, मग टकलं झालं असतं. पण मी काहीच नाही लावलं ना, टकलं झालं कसं काय? रात्री कोणीतरी खरंच माझा गेम केला. नाही केस इकले कोणीतरी, केसही भाव जास्त आहे ना. बड्या कोणतरी खोळेल काम केले असेल, पण माहिती दान नाही केली, दुसरा कोणतरी असेल तो. चला आता संकेतच्या केसईचा शोधच घेऊ आपण. चला, केसईवाला येतेच ना आपल्या गावात केस विकत घेणारा, त्याला इकतेच ना कोण ना कोणी केस इकेनच की नाही. हा पाहू ना आपण. संकेत तू केस तू वेचशील ना? ऐकतो नाही तर काय माझे केस वळत तुम्ही चांगलं भुसणे. चला सरपंच राजा ऑटोमॅटिक राजा माझ्या डोक्याही केस गायला लागले राजा. घरी मी असं हात लावला डोक्याले तर 50-60 केस मग हाती झाले बा. डबल हात लावला तर 100-200 केस आले. काय झालं असेल साहेब असं अचानक का सरपंच? अरे बापा, माहितीच आहे ना, मी ना सकाळी उठलो, कंगवा घेतला नसा फिरवला. अरे बापा, बद त्या कंगव्याला केस झाले. मी म्हटलं काय झालं बाबा, अचानक आज कसं काय केस गोवून राहिले. पण राजा हे अचानक कसं काय झालं मला काही समजून नाही राहिलं बा. मा एक केस नाही गये ना, एक केस नाही गये ना, असं तुटे ना ओळख तुटे ना. पण आज कसं काय माझ्या केस अशी हाती गुचके. तर मला काही समजून नाही राहिलं आणि हे अचानक कोणतं काय आलं तर केसच कसे काय केसच जाऊन राहिले. केसावर कोणता रोग आला आता? सरपंच मला आता समजलं ते. तुमच्या दुकानातून मी तेल नेलं ना, ते तेलच डुप्लिकेट आहे तुम्हाला सांगतो. त्या तेलानं घोर करणारा माझ्या साऱ्या केसाईचा. नामदेवराव, तेल जर डुप्लिकेट असतं तर म्या लावलं असतं काय ते तेल? मी तेच लावतो ना बा, जे तुम्हाला दिलं ते मी लावून राहिलो. सांगा बा, मी डुप्लिकेट माल वापरतच नाही ना. आपण A1 क्वालिटीचाच वापरतो ना, ब्रँडेड कंपनीच असते ना आपल्याजवळ. काय सांगसान आता तुमच्यावर बेतली तर मी म्हणून राहिलो माझ्या केस गुन्हा तुम्हाला असं वाटतं भरून मागीन म्हणून तुम्ही सांगून राहिले ब्रँडेड आणि डुप्लिकेट. तुम्ही फक्त त्या ब्रँडेड डबडे जात तुमच्या त्याच्यात तेल डुप्लिकेट टाकता तुम्ही. मला टिप आणा सांग बरं, तर सांग घरी डब्या. पण तुम्ही पैसे खाव करून राहिले, लोक डुप्लिकेट वस्ता विकून राहिले. आता कसं मी म्हणून राहिले तुम्हाला असं वाटलं आपण भरून मागीन. म्हणून तुम्ही म्हणता की मी माय केस गोवून राहिले, मी तेच वापरून राहिलो. काही सांगू नका शाक्यपणा आम्हाला. अरे बा, डुप्लिकेट काही नाही बाबा, माई केस गवून राहिले ना गुचके. आता मी काय तुम्हाला खोटं बोलून राहिलो? सांगू नका, फोकाड्या काही मारू नका आटे सांग. मी न म्हटलं म्हणून तुमची केस गवून राहिले. काही राजा काही सांगता आधी तुम्ही फेकता राजावर निसत. आम्ही काय झेलाच का? डुप्लिकेट मालिक तर राजाहून सांगता मोठे. मुंशीराम भाऊ विचारून आपण. मुंशीराम भाऊ तुमची केस जाऊन राहिले का डोक्याचे? जाऊन राहिले का? नाही गळा नामदेव, माझ्या केस तर काही जाऊन नाही राहिले बा. तुम्ही कोण विचारून राहिले? अरे बा, आमचे केस गुचके झाले ना बाबा. हात लावला की असा खपाखप येऊन राहिले हाती. 100-200 तर अशी येतात. काही बी ते झालात नाही, केस जाऊन राहिले खचाखच येऊन राहिले उपटून. टकलं पडते का काय माहित खायचं? टकलं होतं काय माहित नाही बा. टकल्याहून गोष्ट काढली तर बा, त्या संख्याचं रातोरात टकलं झालं तर बा. मला वाटलं बा मारत्यानच भादरला का त्याचं. आता तुमचे केस जाऊन राहिले तर मग संख्येचे गेलेच असतील बाबा. ते पोरग रातोरात टकलं झालं माझं घरी पाहुणा यायला तो. काही सांगून राहिले का तुम्ही? रातोरात टकलं झालं भादरलं असेल तुम्ही ना, रातोरात त्याच केलं असेल टकलं काही. अरे बा, मी काल खोटं बोलू बा. खरंच ना, मी सकाळी पाहिलं त्याचं टकलं झालं ना. मोठं माझं नांदलं त्यानं घरी मारतेले बसला छातून गोटे मारत. नामदेवराव, खरंच असं मला वाटून राहिलं बा, काहीतरी व्हायरस आहे. व्हायरस आहे काहीतरी, घोर होऊन राहिला. त्याला गेलाचा काही फॉल्ट नाही, काहीतरी बिमारी आहे. काय माहित साहेब बिमारी आहे की काय? हे काय अचानक केस झाले? काहीतरी नवीन कोणता 100% व्हायरसच आहे. कोविड सारखा तर व्हायरस नशीन बापा. कोविड सारखी बिमारीच नशीन. लागते का बाबा डबल लॉकडाऊन? काही सांगता येत नाही काय होईल तर. सरपंच, फोन ला तुम्ही आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन ला, डॉक्टरले बोलवून घ्या बरं. आणि ही समस्या काय आहे याचं निवारण करा म्हणा. बोला लोक डॉक्टरला आपल्या गावामध्ये. म्हणजे आपल्या गावात आता तो संख्या टकला झाला, मी टकला होऊन राहिलो. आता तुमची केस चालले म्हणता, ते सारे चेक करून आपण काय बिमारी आहे नाही तर होईल मोठा फॉल्ट, काही पडतील धोका आपल्याला. काय सांगता येत नाही कोणत्या बिमाऱ्या येतील तो. हो, आता लावतो फोन बा. काय बिमारी आहे कोणती आहे तर पाहतो बाबा. हे पहिले डॉक्टरले बोलावून घ्यायला लागेल. तपासणी केली तर समजेन आपल्याला कुठली काय बिमारी आहे तर. खरंच ना, तुम्ही म्हणता तसं आज केस चालले, काल भोकस पडो ना माणसं शरीर आले. काय गॅरंटी आहे बाबा कोणती काय कशी बिमारी काही सांगता येत नाही.
हो रे बापा, अशा तशा बिमाऱ्या कशाही निघेला जाता, काही खरं नाही बिमारीचं. लाव बाबा डॉक्टरला, घे बोलून, लाव फोन. चला मित्र, आता उद्याच्या भागात पाहू आपण डॉक्टर गिक्टर. आता हे टकल्याचं काय माझं नाही काय माहित बा, केस काऊन चालले ते आता उद्याच माहित पडेन आपल्याला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा.